नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। नमस्कार, लोकप्रवाहाच्या हक तुमची साथ आमच्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी रवींद्र शेवडे। पंढरपूर येथे कालपासून धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू आहे, आमरण उपोषण सुरू आहे। बरेच कार्यकर्ते, नेते मंडळी या ठिकाणी आहेत। आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधू, त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना आरक्षण पाहिजे तर आपण विचारूया, त्यांच्याशी बातचीत करूया। आपण काय सांगाल याबाबत? त्या आंदोलनामध्ये आमच्यातील जे सुशिक्षित तरुण आहे, नवीन पिढी आहे, त्यातील सर्व समाज एकात्मिक हे आंदोलन व्हायचं। साधारणतः 3 तारखेपासून आमची जागरण यात्रा जेजुरी येथून पंढरपूरमध्ये आहे। काल पंढरपूरमध्ये सांगता झाली, शिवरायाची प्रदक्षिणा झाली आणि त्यातून आम्ही राज्यभरातून अतिशय मोठी मागणी होती। राज्याला अक्षरशः उपोषणाला किती लोकांना बसवायचं, साधारणतः 200-250 युवक उपोषणासाठी सज्ज झालेली होती, परंतु तुमची व्यवस्था बघता आमच्या संयोजन समितीने 6 विद्यार्थ्यांना इथे उपोषणासाठी परवानगी दिली। आता या माध्यमातून आमची राज्य सरकारकडे मागणी आहे की आमचा जो धनगर समाजाची राज्य घटनेमध्ये आम्हाला एसटीच्या प्रवर्गामध्ये आम्हाला आरक्षण मिळत आहे, त्याची स्पेलिंग मिस्टेकमुळे दुरुस्ती बाकी आहे आणि ती दुरुस्ती तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे अशी आपल्या धनगर आणि धनगर यामध्ये काय गफलत आहे आणि ते केंद्रामध्ये काय आहे आणि राज्यामध्ये याबाबत काय? केंद्रामध्ये जे अमेंडमेंट आहे त्यामध्ये धनगरच आहे, परंतु मराठी आणि इंग्रजी धनगर आणि इंग्रजीमध्ये त्याचं धनगड झालं, ते रचं झाल्यामुळं केंद्रामधून धनगड आहे आणि आम्हाला उलटच फसवलं गेलं। मागच्या काळात जी आमची आंदोलनं झाली 1985-90 दशकामध्ये, त्यावेळेच्या राज्य सरकारने आम्हाला ओबीसीचा 3.5% माझा पुरावा केला आणि एसटीचं आरक्षण दिलं। त्यामुळे आम्ही राज्यामध्ये एसटीमध्ये आहे, घटनेने दिलेलं आरक्षण आमचं एसटी प्रवर्गात आहे आणि अशी विकास समाजाची ही अवहेलना या सरकारच्या माध्यमातून आत्ता सुरू आहे। तुम्ही काय सांगाल? गेली 2 दिवस तुम्ही या ठिकाणी आंदोलन करता, याही अगोदर राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन झाले। तुम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, एसटीमधून आरक्षण? ओबीसी आम्हाला केंद्रामध्ये ओबीसीतून आहे, राज्यात आम्ही एनटीच आहे आणि घटनेत आम्ही एसटीच आहे। हे सगळ्या आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना माहिती असली पाहिजे। ऑलरेडी आम्ही केंद्राच्या कुठल्याही योजनेला आम्ही ओबीसीमध्ये आहे आणि घटनेत आम्ही एसटीच आहे आणि आम्हाला टाकलं एनटी। अशा प्रकारचं आमची अवहेलना करण्याचं काम केले। गेल्या 50-60 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं झाली, परंतु जे त्या तत्कालीन राज्यकर्त्याने आताचे राज्यकर्ते यांनी धनगर समाजाची फसवणूकच केलेली आहे। म्हणून हे आंदोलन आम्ही पंढरपुरात कालपासून सुरू। धनगर समाजाचे नेते या सरकारमध्ये सामील आहेत, त्यांचं मत काय आहे ते याबाबत सरकारशी काय सांगतात, त्यांच्याशी काय चर्चा करतात? जेवढे आमच्या समाजाचे काही नेते मंडळी आहेत, थोडक्यात नेते आहेत, परंतु जेवढे नेते आहेत तेवढ्यांचा सगळ्यांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि आमचे सगळे आमच्यासोबत आहेत। ते सरकारमध्ये असणारे सरकारसोबत भांडत असतात,
आणि या आंदोलनामध्ये आमच्यासोबत येते. तुम्ही काय सांगा तुम्ही जो आता आमच्या आमचे धनगर समाजाचे आमच्यासोबत आहेत आणि सरकारला पण मांडतात आणि आमच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी ते आमच्या सोबत आहे. या अगोदरची नेते मंडळी त्या सरकारमध्ये त्यांचे प्रयत्न काय त्या अगोदरच्या सरकारमध्येही अनेक नेते मंडळी होती, ही तर खरी समस्या आम्हाला. आमचा धनगर समाज गोळाबाबडा असल्यामुळं या प्रस्थापित राजकारण्यांनी आमच्या धनगर समाजाचा फायदा घेतला. 70 वर्षापासून आमचा धनगर समाज कधी मुद्दा घेऊन येत प्रस्थापित राजकारणी, कारखानदार, मोठे मोठे आमदार, खासदार, मंत्री झाले. आमचा समाज मेंढपाळत राहतोय, कष्ट काबड कष्ट करतोय, मजुरी करतोय. आम्हाला कोण आमदार खासदार करणार आहे? जोपर्यंत आमचा समाज जागृत होणार नाही, जोपर्यंत आमच्या समाजामध्ये उन्नती होणार नाही, जोपर्यंत आमचा समाज संकटित होणार नाही, तोपर्यंत आम्ही आमदार खासदार होणारच नाहीत ना. आमदार खासदार होणार कसे? आणि हे प्रस्थापित राज्यकर्ते आमच्या समाजाला हे संघटित होऊच देत नाहीत. आणि संघटित न झाल्यामुळे लोकशाही मार्गानं जोपर्यंत तुमच्या विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये तुमच्या समाजाचे लोक निवडून जात नाहीत, तुमचे डोके मोडले जात नाहीत, तोपर्यंत तुम्हाला बहुमतच येत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. हा झाला राजकारणाचा भाग. शैक्षणिक आणि नोकरीतला विषय काय आहे त्याबाबत तुम्ही काय? नाही, शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आम्हाला ओबीसी मध्ये टाकलेलं आहे, NT मध्ये. पण आमच्या NT मध्ये आमचं आरक्षण आमचं दुसरे लोक खायला लागले. आम्ही त्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये आहोत, 3.5% मध्ये आहोत. आमची खरी मागणी आमचे सहकारी आमदारी मावळीने मांडली किंवा आम्हाला आमचं ST मध्ये घटनेमध्ये आहे, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला ST द्यावं. आम्हाला भाड्याच्या घरामध्ये राहायची इच्छा नाही. आता आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहून थकलेलो आहोत. आम्हाला आमचं हक्काचं आणि मालकीचं ST आरक्षण आम्हाला द्यावं सरकारनं. जर नाही दिलं तर येत्या निवडणुकीमध्ये आम्ही लोकशाही मार्गानं, संविधानाच्या मार्गामुळे या येत्या विधानसभेमध्ये आम्ही धनगर समाज, सकल धनगर समाज महाराष्ट्रामधला याला शासनाला, या सध्याच्या या लोकशाही महायुतीला धडा शिकल्याशिवाय राहणार नाही. नेमकं मध्ये आम्ही मताच्या रूपामध्ये बटन दाबून या सरकारला या सत्तेपासून दूर करून आमच्या धनगर समाजाच्या आमदार याच्यावर आम्ही भर देणार. जोपर्यंत आपले प्रतिनिधी प्रश्न मांडायला संख्याबळाने जात नाही तोपर्यंत आपला प्रश्न बरोबर आहे. आमचे महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला लोकसंख्या आहे, 2.5 कोटी असताना आम्ही आमचा नंबर खालून 2 नंबर आहे. आमचा राज्यकर्त्याने बनवला आहे. आम्ही वरून 2 नंबरला आहे. आमचा खालून 2 नंबर असल्यामुळं आता आम्ही काय करायचं? हे आम्हाला विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये येतच नाही. जे कोणी आमचे 2-4 राज्यकर्ते आहेत, जे काही राजकारण करतात, समाजाची सेवा करतात, त्यांना विधान परिषदेत घेऊन टाकतात. लोक विधानसभेवर येऊच देत नाहीत. न येऊ दिल्यामुळं आमची गोष्टी होते. त्याच्यामुळे आम्ही सगळे राज्यकर्ते, आमचे आमदार, खासदार, सकल धनगर समाज बांधव आता संघटित झालो आणि संघटित होऊन हा लढा लढणार आहोत. आरक्षण देत नसाल तर आम्ही हिसकावून घेणार आहोत. का देत नाहीत? दिल्याशिवाय राहणार नाहीत. जर नाही दिलं तर येत्या विधानसभेला आम्ही त्यांना धडा शिकवणार. हे होते धनगर समाजातील अनेक नेते मंडळी, कार्यकर्ते. गेली 2 दिवस म्हणजे कालच्यापासून या ठिकाणी धनगर समाजाच्या उन्नतीसाठी, आरक्षणाच्या मागणीसाठी या ठिकाणी ते उपोषणाला बसले, तर आमरण उपोषण करतायत. या ठिकाणी प्रशासनाने कुठली दखल घेतलेली आहे का? कुठल्याही प्रशासनाचा अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. यापुढे कधी येईल याची शंका आहे. म्हणूनच आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. हाक तुमची, साथ आमची. पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज. हाक तुमची, साथ आमची.